श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते आणि यंदाची तिथी आहे तर ती 10 नोव्हेंबर 2023 रोजी आहे। या दिवशी आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये यमदीपदान कसं करायचं आहे आणि हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या दिशेला लावायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला अशी कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अकाली किंवा अपघाती मृत्यू होणार नाही, ही संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, धनाचे भांडार, कुबेर, आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा केली जाते। याशिवाय अकाली मृत्यूपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत यमदीपदान करण्याची पद्धत प्रचलित आहे। एखाद्या जीवाचा मृत्यू हा 13 दिवसांचा कालचक्राचा असतो, म्हणजे भूलोकातून तो स्वर्गलोकात किंवा देवलोकात जाण्यासाठी 13 दिवसांचा वेळ घेतो। म्हणूनच मृत्यूनंतर 13 दिवसांनी श्राद्ध ठेवण्याची प्रथा आहे आणि दिवाळीच्या दिवसात सुद्धा यमलहरीच्या प्रभावामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो। म्हणूनच त्रयोदशीच्या दिवशी हे यमदीपदान केले जाते। तर याच्या मागे सुद्धा एक कथा आहे। तर पहा, हेमराजाचा पुत्र हा 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आणि आपल्या पुत्राचे जीवनाचे सर्व सुख उपभोगावे आणि म्हणूनच राजाने काय केलं होतं तर राजा राणीचे लग्न करून दिलेलं होतं। लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्यू पडण्याचा भयंकर दिवस असतो आणि या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही। त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात। महालाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा सोने चांदीने भरून दिवे ठेवलेले असतात आणि सर्व महालामध्ये मोठमोठ्या दिव्याने लखलखीत प्रकाश केला जातो। तर त्यावेळेस राणी जी आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगून राजाला जागी ठेवते, राजकुमाराला आपल्या जागा ठेवते आणि यम राजकुमाराच्या खोलीमध्ये सर्प स्वरूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिसतात। या कारणास्तव आपल्या जगात यमलोकात परत तो अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले होते। म्हणूनच या दिवसाला यमदीपदान असं सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशी संध्याकाळी घराबाहेर आपल्या यमदीपदान करून दिव्याला नमस्कार करायचा असतो। अपमृत्यू त्यामुळे आपला टळत असतो असा समज आहे। तर धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे। इंद्राने जेव्हा असुरांबरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि त्यामुळे समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ बाहेर घेऊन आला आणि म्हणूनच धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवसात धन्वंतरी जयंती असं सुद्धा म्हटलं जातं। तर धनत्रयोदशीची पूजा केल्यानंतर आपल्याला सायंकाळी आपल्याला हे यमदीपदान करायचे आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सोनं चांदी आणि भांडी याची खरेदी करायला अतिशय महत्त्व आहे। दिवसभरामध्ये तुम्ही याची खरेदी करू शकता। त्यानंतर सायंकाळी दिलेल्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला धन्वंतरी देवाचं आणि त्यासोबतच देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचं तुम्हाला पूजन करायचं असतं। सर्व रोग नाश होऊन आरोग्य प्रदान करणाऱ्या विविध औषधींचा निर्माण करताना लोकांची मृत्यू याविषयीची भीती नाहीशी करणाऱ्या मनुष्यच नव्हे तर सर्व देव आणि असुर ज्याला नेहमी वंदन करतात त्या आधी देव धन्वंतरीचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। यासोबतच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना अकाल मृत्यू येऊ नये यासाठी यमाकडे प्रार्थना करून त्यामध्ये बदल केले जातात। पूजन केल्यानंतर मग आपल्याला दीपदान करायचं आहे। तर यमदीपदान यासाठी आपल्याला थोडीशी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं नाहीये आणि पाणी टाकूनच आपल्याला त्याचा एक गोळा तयार करायचा आहे। त्याचे आपल्याला 3 पार्ट्स तयार करायचे आहेत। 2 पार्ट मध्ये आपल्याला छोटे छोटे मुटके बनवायचे आहेत उभे आणि त्यानंतर एक जो मधला मोठा भाग आहे तर त्याचा आपल्याला एक दिवा बनवायचा आहे। आता हा दिवा तुम्ही चौमुखी दिवा तयार करू शकता किंवा मग तुम्ही एकमुखी दिवा करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा मग तुम्ही वेगवेगळ्या मातीचा दिवा घेऊन सुद्धा तो दिवा सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता। आता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि यमदीपदान हे ठराविक वेळेतच आपल्याला करायचं असतं। ती वेळ कोणती आहे तर हे सुद्धा मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे। कोणताही दिवा प्रज्वलित करण्याआधी तुम्हाला त्याला आसन द्यावं लागतं। तर तुम्हाला काय करायचं आहे
तर तुम्ही विड्याची पानं घेतली तरीही चालतील, पानं नसली तरीही चालतील, पण दिव्याला तुम्ही मग एखादी एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावरती दिवा ठेवायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे धनाची पूजा आणि यमदीपदान जे आहे तर ते तुम्ही करू शकता। व्यवहार आणि अध्यात्म याचा सुरेख संगम यामध्ये साधला जातो, तर त्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही यमदीपदान आवर्जून करावे। दिव्यामध्ये तुम्हाला आता तेल कोणतं घालायचं आहे पहा, तर त्यामध्ये तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता। आता जे तिळाचे तेल वापरत नाही तर ते रोजचे खाण्यासाठी सुद्धा तेल वापरलं तरीही चालेल, पण ज्या वेळेस आपण यमदीपदान करतो तर त्यावेळेस आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करावा लागतो। तर त्यामुळे आपल्याकडे जर समजा आता मोहरीचं तेल नसेल तर मग काय करायचं आहे, त्या तेलामध्ये किंवा त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे। तर एक तुम्हाला दिवा हा बनवायचा आहे, जोडवातींची मिळून एक वात तुम्हाला घालायची आहे आणि जर तुम्ही 4 मुखी दिवा बनवला असेल तर तुम्हाला 4 वातींची मिळून एक जोडवात तयार करायची आहे आणि एक एक वात तुम्हाला 4 दिशेला लावायची आहे। आता तुम्ही जे 2 मुटके तयार केलेले आहेत तर ते मुटके सुद्धा तुम्हाला पिंडा समान शिवपिंडा समान असतात, तर त्यामुळे यमदीपदानासाठी ते वापरले जातात। त्यामुळे आपण जे मुटके तयार केलेले आहेत तर त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि दिव्याला सुद्धा चारी बाजूने आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे, मुटक्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे। तर ज्या ठिकाणी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करणार आहात तर ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तो दिवा नेमका आपल्याला कुठे लावायचा आहे, तर पहा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही हा दिवा लावू शकता। पण जर तुमच्या घराच्या बाहेर तेवढी पुरेशी जागा नसेल तर मग तो वाटेत येत असेल तर अशा वेळेला तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा हा दिवा लावू शकता, किंवा जर तुमच्याकडे टेरेस असेल तर टेरेसवरती सुद्धा जाऊन तुम्ही हा दिवा लावू शकता। जिथे तुम्ही हा दिवा लावणार आहात तर ती जागा सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे। तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा मग तुम्ही एखादा पाट ठेवू शकता, त्या पाटावरती तुम्हाला लाल कापड अंतरायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती तांदळानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ आपलं कधीही पांढरे ठेवू नयेत यासाठी तुम्हाला त्या स्वस्तिकावरती थोडंसं हळद कुंकू सुद्धा वाहायचं आहे, किंवा मग तुम्ही फुलांनी सुद्धा स्वस्तिक काढू शकता, किंवा मग जर तुम्ही खाली ठेवणार असाल तर मग तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढा आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहू शकता। आणि त्यानंतर जी प्लेट आहे तर तुम्ही तयार केलेली तर ती दिव्याची प्लेट तुम्हाला त्या स्वस्तिकावरती ठेवायची आहे आणि या दिव्याची ज्योत जी आहे तर ती तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। आता 4 मुखी जर तुम्ही दिवा बनवलेला असेल तर मग तुम्हाला याला दक्षिण दिशेला तोंड करण्याची गरज नाहीये, पण एक मुखी जो दिवा आपण तयार केलेला आहे तर त्याला मात्र तुम्हाला दक्षिण दिशेला त्याचं तोंड येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, कुटुंबातील सर्व सदस्यांनी येऊन बसायचं आहे या दिव्याच्या समोर। दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेला करायची आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। कुटुंबातील सर्व सदस्यांनी देवाला नमस्कार करायचा आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेकडे करून तोंड करून बसायचं आहे। दिव्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील कुटुंबाच्या संरक्षणासाठी, दीर्घायुष्य त्यांना लाभावे, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अकाली मृत्यू येऊ नये, अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि त्यासाठी या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेलच टाकायचं आहे। पण जर मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग चिमूटभर मोहरी तुम्ही या तेलामध्ये टाकले तरीही चालेल। यासोबतच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना अकाली मृत्यू येऊ नये, अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी या दिव्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं सुद्धा टाकायचं आहे आणि दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेकडे तुम्हाला करायची आहे। त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदशीशा दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम। तर असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला गुगलवरती सुद्धा मिळेल। तर या मंत्राचा तुम्हाला 1 वेळेला पठण करायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर हातामध्ये फूल घेऊन तुम्हाला पुढील मंत्राचा उच्चार करत तुम्हाला दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे। ओम यमदेवाय नमः नमस्कार समर्पयामी असं म्हणून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे फूल जे आहे तर ते दिव्यासमोर ठेवायचं आहे। त्यानंतर हातामध्ये एक बत्ताशा घ्यायचा आहे आणि हा बत्ताशा घेऊन तुम्हाला पुढील मंत्राचा उच्चार करायचा आहे। ओम यमदेवाय नमः नैवेद्यम नैवेद्ययाम
समर्पयामी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो जो बत्तास आहे तर तो तुम्हाला या दिव्याच्या समोर ठेवायचा आहे आणि हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन आचमन करण्यासाठी तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे आणि हे तुम्हाला दिव्याजवळ पाणी सोडायचं आहे। ओम यमदेवाय नमः आचमंथ जल समर्पयामी असं म्हणून ते पाणी तुम्हाला सोडायचं आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। आता हे जे सर्व मंत्र तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे मंत्र तुम्हाला गुगल वरती सुद्धा मिळतील। तर हे तुम्ही मंत्र जे आहेत तर ते सगळ्यांनी उच्चारले तरीही चालेल किंवा कोणत्याही एका प्रमुख व्यक्तीने म्हणजे घरातील स्त्रीने किंवा घरातील कर्त्या पुरुषाने या मंत्राचं पठण केलं तरीही चालेल आणि बाकीच्यांनी श्रवण केलं तरीही चालेल। पण ही सेवा करत असताना घरातील सर्व सदस्य तिथे उपस्थित असायला हवेत। एखादी व्यक्ती जर घराच्या बाहेर गेलेली असेल तर त्यांनी आल्यानंतर या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे। सायंकाळी 5:47 ते 7:47 या कालावधीमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा करणार आहोत। त्यानंतर आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे म्हणजे आपल्याला 8च्या नंतर हे यमदीपदान करायचं आहे। यामध्ये यमदीपदान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे। दिवा जितका वेळ सुरू राहील तितका वेळ त्याला सुरू राहू द्यायचा आहे, तिकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही आहे आणि हा दिवा थंड झाल्यानंतर तुम्हाला बंद करायचा आहे। दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि जर तुम्ही टेरेसवर ठेवलेला असतील तर तिथे मग पक्षी वगैरे खाऊन घेतील आणि किंवा मग तुम्ही एखाद्या काळ्या कुत्र्याला सुद्धा खाऊ घालू शकता। पण आता काळं कुत्रं मिळेलच असं नाही तर मग हा दिवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा मग तुम्ही झाडाखाली वगैरे टाकला तरीही चालेल। तिथे जे पक्षी किंवा किडे वगैरे असतील तर तो हा दिवा खाऊन घेतील। त्यानंतर जो बत्तासा आपण नैवेद्यामध्ये ठेवलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्येच टाकायचा आहे आणि 1 रुपयाचं जे नाणं आहे तर ते मात्र तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे। ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मंदिरात वगैरे जाल तर त्यावेळेला कॉइन तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे आणि मंदिराच्या एखाद्या दानपेटीत तुम्हाला अशा प्रकारे तो दान करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान हे करायचं आहे। यमदीपदान केल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये कधीच अकाली मृत्यू होत नाही, अपघाती मृत्यू होत नाही। एवढा हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे। तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता, त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी ही मी कळकळीची तुम्हा सर्वांना विनंती करते। तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।